नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय रोमॅन्टिक असा ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. आणि भर कोर्टात आता दामिनी देशमुखची एंट्री होत जेव्हा आता महिपत दामिनी देशमुखला साक्षीची केस देतो आणि त्याच वेळेस आता साक्षीच्या केसचा सगळा स्टडी करून दामिनी देशमुख जेव्हा आता कोर्टात येते आणि कोर्टात येताच क्षणी पहिल्याच आता सुनावणीमध्ये दामिनी देशमुख साम दाम दंडभेद सगळं काही विसरून मला जिंकायचंय ही भावना मनात ठेवून असा कोणता पुरावा घेऊन येते आणि तो पुरावा आता कोर्टात दाखवून साक्षीच्या गळ्यातील फास प्रियाच्या गळ्यात अडकवत जेव्हा आता दामिनी देशमुख तो भयानक कोर्टामध्ये युक्तिवाद करते त्यावेळेस आत्तापर्यंतचे लपून बसलेले प्रियाचे तिसरे सत्य समोर येऊन अर्जुन सगट सुभेदार कसे हादरतात आणि साक्षीच्या गळ्यातील फास प्रियाच्या गळ्यामध्ये अडकवत साक्षीला आता दामिनी देशमुख साक्षीची आता जन्मठेप कशी होल्ड करते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. सगळा अभ्यास करून आता साक्षीला सोडवण्यासाठी आणि ती केस जिंकण्यासाठी दामिनी देशमुख आता भर कोर्टामध्ये असा कोणता पुरावा दाखवते आणि यामध्ये जर साक्षीला सोडायचं असेल तर प्रियाला अडकावा लागेल आणि साक्षीच्या गळ्यातील फास आता प्रियाला बळीचा बकरा बनवून दामिनी देशमुख आता कशी अडकवते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि आता दामिनी देशमुखने साक्षीच्या केसचा सगळा स्टडी केल्यानंतर यामध्ये जर साक्षीला सोडायचं असेल तर आता प्रियाला असं प्रियाचं सत्य समोर आणावं लागेल की जेणेकरून साक्षी सुटेल आणि मग साक्षी सुटली आणि प्रिया जरी अडकली तर काही फरक पडणार नाही. यासाठी आता अगोदरच साक्षीची आता जेलमध्ये भेट घेऊन दामिनी आता साक्षीकडून असे कोणते प्रियाचे सत्य बाहेर काढते आणि आता प्रियाचे सत्य भर कोर्टासमोर आणून मधुभाऊच्या तोंडातून ते सत्य वधून दामिनी देशमुख आता असा कोणता भयानक युक्तिवाद करते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. तरी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत पहा. आणि त्यामध्ये आता माझ्या पोरीला लवकरात लवकर मला सोडवलंच पाहिजे असा विचार करून महिपतला आता झोपही येत लागत नसते आणि महिपत म्हणतो की नागराज या शहरातील मोठमोठ्या वकिलांना फोन लावले, पैशाचं आमिष दाखवलं, पण माझ्या पोरीला सोडण्यासाठी कोणताही वकील त्या अर्जुन सुभेदारापुढे येत नाही आणि येण्याची हिंमत करत नाही. पण आता नाही, त्या अर्जुन सुभेदारापासून जर माझ्या पोरीला सोडवायचं असेल तर त्या अर्जुन सुभेदाराचं चक्रव्यूह मला तोडण्यासाठी अर्जुन सुभेदाराच्याच ताकदीचा माणूस मला उभं करावा लागेल हे आता महिपतच्या लक्षात आलेले असते. आणि त्यामुळे आता महिपतने सगळ्यात प्रसिद्ध वकील म्हणजे दामिनी देशमुख तिला फोन लावलेला असतो. पण प्रयत्न करूनही आता महिपतला दामिनी देशमुखची अपॉइंटमेंट मिळत नसते. त्यामुळे महिपत वैतागलेला असतो आणि त्यातच आता नागराज म्हणतो की महिपत, अरे त्या दामिनी देशमुखच्या ऑफिसमध्ये ना मला वाटतं लोकांची रांग लागली असेल, रांग, म्हणून तुला फोनवर बोलायला सुद्धा दामिनी देशमुख मिळत नाही. तेव्हा आता महिपतला राग येतो. महिपत म्हणतो की या पनवेलमध्ये असा कोणताही वकील नाही की जो महिपतच्या विरोधात जाऊन महिपतची केस घेणार नाही. आता तसते नाही. चला नागराज शेठ, तुम्ही बघा, आता मी त्या दामिनी देशमुखच्या ऑफिसमध्ये जाऊन तिला कशी माझ्या पोरीची केस घ्यायला लावतो असे म्हणत आता रागाने नागराज हा महिपतला घेऊन गेलेला असतो. आणि ताबडतोब आता नागराजला घेऊन महिपत आता दामिनी देशमुखच्या ऑफिसमध्ये आलेला असतो आणि डायरेक्ट आता दामिनी देशमुखच्या ऑफिसमध्ये जात आता महिपतने दामिनी देशमुखला साक्षीची केस घेण्यासाठी सांगितलेली असते. त्यासाठी आता महिपतने दामिनी देशमुखला 1 करोड देण्याचे डील केलेली असते. आणि हुशार डोक्याची दामिनी विचार करते की हा खूप मोठा बिल्डर आहे आणि जर आपण याची केस नाकारली तर ह्यो आपल्याला काही सोडणार नाही आणि तसेही आपण ही केस जिंकूच, कारण आपल्याला हरण्याची सवय नाही आहे. आणि 1 करोडची डील आता दामिनीने पक्की करून त्या क्षणी आता दामिनीने महिपतची केस
स्वीकारलेली असते आणि त्यासाठी आता दामिनी ही कामाला लागते. साक्षीचा आत्तापर्यंतचा सगळा स्टडी आता दामिनीने केलेला असतो आणि त्यानंतर आता दामिनी ही जेलमध्ये येऊन साक्षीची भेट घेते. साक्षीकडून दामिनीने सगळी माहिती घेतलेली असते. साक्ष कोणी दिली, विलासचा खून कोणी केला आणि कोर्टामध्ये आत्तापर्यंत अर्जुन सुभेदाराने काय काय सिद्ध केले, खुनाचे रिक्रिएशन आणि त्या सगळ्या गोष्टी आता साक्षीने दामिनीला सांगितलेल्या असतात. आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा साक्षीदार म्हणजे प्रिया ही असल्याचे आता साक्षीने सांगितलेले असते. आणि इकडे आता दामिनी दिवस रात्र त्या केसवरती स्टडी करण्यासाठी झटून असते आणि अथक प्रयत्न करून आता या केसमधून साक्षीला कसेही करून बाहेर काढायचे आणि त्यासाठी साम दाम दंडभेद काही जरी करावं लागलं तर ते सगळे शस्त्र वापरण्याची तयारी आता दामिनी देशमुखने दाखवलेली असते. एकेका कॅरेक्टरचा आता दामिनी अभ्यास करत असते. आणि त्यानंतर आता महिपतने सुद्धा सांगितलेले असते की आमचा जो साक्षीदार आहे ना तो आता आमचा खबरी आहे आणि ज्या वकिलाने त्या मधुकर पाटलाची केस घेतलेली आहे त्याच घरामध्ये तो साक्षीदार आता लग्न होऊन गेला आहे. आणि आता अर्जुन सुभेदार आता साक्षीच्या विरोधात जो पुरावे गोळा करतोय ना त्याची सगळी खडानखडा माहिती तो आम्हाला सांगतोय. आणि त्याच्या माहितीप्रमाणे त्या अर्जुनला आश्रमामध्ये साक्षी ज्या ब्युटिकमध्ये खरेदी करत होती ना त्याचे कार्डसुद्धा तिला सापडले आणि म्हणून त्याविषयी तो अभ्यास करत आहे आणि म्हणून आम्हाला भीती वाटते. आणि जर त्याने त्या कार्डचा वापर करून अजूनच साक्षीला अडकवलं तर मग काय. दामिनी देशमुख म्हणते की हे बघा तुम्ही काही काळजी करू नका, आत्तापर्यंतचे जे काही क्ल्यू आहे जे काही पुरावे मिळाले ते सगळं तुम्ही मला सविस्तर सांगा. दामिनी म्हणते की हे बघा या केसमधील जो काही तो साक्षीदार आहे ना तिने त्या साक्षीदाराने विलासचा खून हा साक्षीने केला नसून तो त्या मधुकर पाटलाने केला आहे हे कोर्टामध्ये सांगितलंय. पण तो साक्षीदार आपल्यासाठी किती फायद्याचा आहे, त्याने आत्तापर्यंत आपल्यासाठी काही केलं आहे का. तर आता महिपत म्हणतो की अहो आत्तापर्यंत तर त्याचा काही एक फायदा नाही आहे. आत्तापर्यंत पैसे देऊ तिला आम्ही त्या सुभेदारांच्या घरी पाठवलं आहे पण तिचा आम्हाला काडीचाही फायदा नाही आहे आणि आम्हाला तिला सोडता येत नाही, उलट तीच आम्हाला ब्लॅकमेल करते. आणि तेव्हा आता दामिनी म्हणते की ठीक आहे मी बघते आणि मी विचार करते. इकडे आता दामिनी म्हणते की हे बघा महिपत शेठ तुम्ही मला ताबडतोब साक्षीकडे घेऊन चला. आणि आता पुन्हा दामिनी ही महिपतला घेऊन साक्षीकडे गेलेली असते. आणि आता साक्षी दामिनीला बघताच आता लगेच साक्षी खुश होते आणि म्हणते की वकील मॅडम अहो मी सुटणार ना आता. तेव्हा आता दामिनी म्हणते की हे बघा मी तुम्हाला अगोदर काही प्रश्न विचारते, त्या प्रश्नांची तुम्ही मला उत्तरे द्या. तर आता साक्षी म्हणते की ठीक आहे. दामिनी म्हणते हे बघा तुम्हाला जर या जेलमधून सुटायचं असेल तर तुम्हाला जे काही मी विचारते ते तुम्हाला सांगावं लागेल आणि त्यासाठी मी जे सांगेल ना ते तुम्हाला करावंच लागेल. आणि त्यासाठी तुम्हाला कोणत्या जरी खालच्या थराला जावं लागलं तरी तुमची तयारी असायला हवी. तेव्हा आता साक्षी म्हणते की अहो जग इकडचं तिकडं झालं तरी चालेल पण मला तुम्ही काहीही करून बाहेर काढा. दामिनी म्हणते ठीक आहे. दामिनी म्हणते की हे बघा आत्तापर्यंत तुम्ही 3 ते 4 वेळेस आता सुटण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले पण ते सगळे अपयशी ठरले. पण आता मी सांगते या केसमधील जो साक्षीदार म्हणजे तुमची जी मैत्रीण आहे ना तिला जर यामध्ये आपण अडकवलं तरच तुमची सुटका होऊ शकते, नाहीतर यातून तुमची सुटका नाही आहे. कारण ऑलरेडी 3 आरोप तुमच्यावरती अजून सिद्ध झालेले आहेत. आणि जर तुम्ही यामध्ये जर आपण तुमच्या मैत्रिणीला अडकवलं तर तुमच्या गळ्यातील फास बाजूला होईल, नाहीतर खूप अवघड आहे. साक्षी म्हणते की अहो काही झालं तरी चालेल, तिकडे कुणालाही मारा पण मला सोडा. तर आता दामिनी म्हणते ठीक आहे. आणि त्यानंतर आता दामिनी म्हणते की हे बघा तुमची जी मैत्रीण आहे ना तिचं काही खोटं नाटं जे आहे ते माझ्यासमोर आलेलं आहे. तुमच्या वडिलांनी मला ते सांगितलं. खोटी तन्वी बनवून तिला तुम्ही सुभेदारांच्या घरी पाठवलं आहे आणि खोटी तन्वी बनवून तुम्ही तिला पाठवलं ना तेच आता त्या तुमच्या मैत्रिणीचं पितळ कोर्टात उघडं पाडायचं. दामिनी देशमुख म्हणते की या सगळ्यामध्ये ती तन्वी किल्लेदार नव्हती, हे सत्य आता लपवण्यासाठी तिने विलासचा खून केला हे भर कोर्टात तुम्ही सांगायचं.
म्हणते की पण मी कोर्टात अजूनही जर खोटं बोलले तर माझ्यावर कोणी विश्वास ठेवील का? दामिनी म्हणते की हे बघा, तुमच्यावरती विश्वास ठेवेल किंवा ठेवणार नाही ही गोष्ट नंतरची आहे. आणि जर ती तन्वी नाही आहे आणि तन्वी बनून आली हे आता मधुभाऊ आहेच की खरं खोटं करायला. आणि जेव्हा मधुभाऊला हे समजेल आणि त्यावेळेस आपल्यालासुद्धा वेळ मिळेल आणि सगळेजण ती तन्वी आहे की नाही याच्या पाठीमागे लागतील. कोर्ट सांगेल की ही तन्वी आहे की नाही ती शोधून काढा आणि त्याच्या पाठीमागे जाऊन ही केस वेगळ्या दिशेने डायव्हर्ट होईल. आणि तोपर्यंत जामिनावरती तुमची सुटका होऊन तुम्ही यातून बाहेर पडाल आणि हळूहळू तुमच्या गळ्यातील फास जो आहे तो तुमच्या मैत्रिणीच्या गळ्यात पडेल. कळतंय का तुम्हाला मी काय सांगते ते? नाहीतर यातून तुमची काही सुटका नाही. साक्षीला देखील आता दामिनीचे म्हणणे पटलेले असते. त्यानंतर आता दामिनी म्हणते की हे बघा, तुमच्याकडे तुमच्या मैत्रिणीचा लहानपणीचा एखादा फोटो आहे का? तर आता साक्षी म्हणते की घरी माझ्या कपाटात असेल. आणि लगेच आता साक्षीने महिपतला तो फोटो देण्याचे सांगितलेले असते. आणि आता पटकन महिपतने दामिनीला तो लहानपणीच्या प्रियाचा फोटो दिलेला असतो. आणि आता दामिनीने भयानक डाव आखलेला असतो आणि अर्जुनला आता एक गुप्त रीतीने बिगर नावाचे पत्र पाठवून आता प्रियाचा लहानपणीचा फोटो दामिनीने अर्जुनला पाठवलेला असतो. आणि त्यावरती आता प्रिया मधुकर हे नाव लिहिलेलं असतं. आणि तो फोटो आता अर्जुन बघताच अर्जुनला धक्का बसून ताबडतोब अर्जुन आता मधुभाऊकडे येतो आणि मधुभाऊला म्हणतो की मधुभाऊ, हा फोटो कुणाचा आहे? तर मधुभाऊ म्हणतात हा प्रियाचा फोटो आहे. आणि लगेच आता अर्जुन म्हणतो की हे कसं? तर मधुभाऊ म्हणतात हो, हाच प्रियाचा लहानपणीचा फोटो आहे. आणि तेव्हा आता अर्जुन म्हणतो की म्हणजे प्रिया तन्वी नाही आहे तर? आणि लगेच आता अर्जुनला समजलेले असते की प्रिया खोटी तन्वी बनून आपल्या घरी आली आणि प्रियाने आपल्याला फसवलंय. आणि आता अर्जुन म्हणतो की आपण कोर्टात आता हे सिद्ध करायचं मधुभाऊ आणि त्यामुळे आपल्याला मोठा क्ल्यू मिळणार आहे. आणि आता कोर्टाच्या सुनावणीमध्ये सगळेजण तिथे आलेले असतात. आणि आता लगेचच दामिनीसुद्धा आता सगळी काही तयारी करून कोर्टामध्ये आलेली असते. आणि आता दामिनीने सगळे काही तिचे घोडे सोडलेले असतात. आणि अगोदरच आता दामिनीने त्या सुनावणीमधलं सगळं चित्र डिक्लेअर केलेलं असतं. इकडे आता अर्जुन म्हणतो की माय लॉर्ड, आज मी या केसमधील जो साक्षीदार आहे तो किती खोटारडा आहे आणि खोटं किती खालच्या थरापर्यंत तो वागलाय हे मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि त्या साक्षीदाराचं नाव आहे प्रिया किल्लेदार आणि प्लीज त्यांनी विटनेस बॉक्समध्ये यावे. तर लगेच आता घाबरतच प्रिया ही विटनेस बॉक्समध्ये आलेली असते. आणि पटकन आता अर्जुन म्हणतो की या साक्षीदाराने आतापर्यंत साक्ष दिली आहे की मधुकर पाटलांनी विलासचा खून केला आहे आणि तिने तिच्या डोळ्यांनी बघितलंय. पण ही जी साक्षीदार आहे मुळात तीच खोटी नाव घेऊन या जगात फिरते आणि ही आहे प्रिया किल्लेदार. आणि लगेच आता अर्जुन तो फोटो प्रियाला दाखवतो आणि म्हणतो की प्रिया किल्लेदार, हा फोटो कुणाचा आहे तुम्ही सांगू शकताल का? तर प्रिया जाम घाबरलेली असते आणि प्रिया म्हणते मला काय माहिती. ताबडतोब आता मधुभाऊ समोर फोटो धरत अर्जुन म्हणतो तुम्ही सांगा. मधुभाऊ म्हणतात की हा फोटो प्रियाचा आहे. आणि आता प्रिया म्हणते हा फोटो माझा नाही. तर आता मधुभाऊ म्हणतात की हा फोटो मी प्रियाचा आहे हे सिद्ध करू शकतो. आणि लगेच आता ताबडतोब मधुभाऊ म्हणतात की आश्रमात आणि आमच्या आश्रमाच्या माणसांकडे प्रियाचे डॉक्युमेंट्स आहे. तर लगेच जज म्हणतात ते डॉक्युमेंट्स कोर्टात सादर करावे. आणि आता ते सगळे डॉक्युमेंट्स आणताक्षणी त्यामध्ये प्रियाच्या लहानपणीच्या वस्तू आणि ते फोटो असतात आणि त्यामध्ये हा फोटो मॅच झालेला असतो. लगेचच अर्जुन म्हणतो की ही मुलगी ती खोटी तन्वी बनून बाहेर फिरते आणि स्वतःची ओळख लपवते. तेव्हा ही खुनामध्ये खोटं बोलली नसेल कशावरून? आणि जी मुलगी खोटं बनून राहते, खोटं बनून नाव बदलते, तिची खोटी साक्ष आपण कशी ग्राह्य विचारात धरायची? आणि कोर्ट तरी तिची साक्ष विचारात धरील का ते तुम्हीच मला सांगा माय लॉर्ड. आणि लगेच आता जज म्हणतात की ही खरी कोण आहे हे शोधून काढा. आणि लगेच आता अर्जुन म्हणतो की म्हणजे ही विलासचा खून हा मधुकर पाटलांनी केला, ही खोटी साक्ष देत नसेल कशावरून? आणि
तेवढ्यात आता साक्षी म्हणते की माय लॉर्ड, मला काहीतरी सांगायचं आहे. हे बघा, या सगळ्या केसमध्ये माझं नाव विनाकारण घेतलं जातं आहे. कारण आता ही प्रियाने साक्ष दिली विलासचा खून मधुकर पाटलांनी केलाय म्हणून. आणि मधुभाऊ म्हणतात की मी म्हणजे साक्षीने विलासला मारलं. पण मला वाटतंय की आता या प्रियानेच विलासचा खून केला असेल. आणि विलासचा खून केल्यानंतर घाबरलेली प्रिया मधुकर पाटलांवरती नाव घेत असेल. ते ऐकताच आता भर कोर्टात मोठा धमाका उडालेला असतो. साक्षी म्हणते की ही आत्तापर्यंत खोटं बोलत आलेली आहे आणि हिनेच विलासचा खून केला आहे असं मला वाटतंय. आणि लगेच आता कोर्टामध्ये भयानक धमाका उडालेला असतो. दिवाणी म्हणते की माय लॉर्ड, असं सुद्धा असू शकतं. आणि हे आता केस वेगळी वळण घेते. त्यामध्ये जी साक्षीदार आहे ती आत्तापर्यंत खोटी ओळख काढून आत्तापर्यंत ती खोटी बोलत आलेली आहे. आणि ही आता खोटी तन्वी बनून पुन्हा आता या जगात राहते. तेव्हा आता खूनसुद्धा हिनेच केला नसेल कशावरून. आणि त्यामुळे आता भयानक सत्य दिवाणी देशमुखने समोर आणलेले असते. आणि प्रिया ही तन्वी नसल्याचे सत्य समोर आणून साक्षीच्या गळ्यातील फास आता दिवाणी देशमुखने बरोबर आता प्रियाच्या गळ्यात अडकवलेला असतो. आणि विलासचा खून प्रियानेच केला असावा हा सगळ्यात मोठा संशय दाखवून आता लगेचच आता साक्षीला या केसमधून दिवाणी देशमुखने थोडेसे बाजूला केलेले असते. आणि आता लगेचच कोर्ट सत्य आणि पुरावे दाखवण्यासाठी आणि सत्य घेऊन येण्यासाठी आता दोन्हीही वकिलांना आदेश देतात. आणि आता त्यामुळे साक्षीच्या गळ्यातील फास थोडासा ढिल्ला झालेला असतो. आणि आता प्रियाच्या गळ्यातील फास आता दिवाणीने आवळलेला असतो. प्रियाला बळीचा बकरा बनवून प्रियाचे सगळ्यात मोठे सत्य समोर आणून आता दिवाणी देशमुखने एकदम हुशारी दाखवून मोठे काम केलेले असते. तर आता प्रिया तन्वी नसल्याचे सत्य आता संशय येताच आता कसे समोर येते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.